आपली भारतीय समाज सेवा केंद्र ही संस्था 1985 पासून कार्यरत आहे. आता आपल्या एकूण मेन ब्रांच ही पुण्यामध्ये आहे आणि इतर 3 ब्रांचेस आहेत, एक चिपळूण, औरंगाबाद आणि ठाणे अशा 4 संस्थांमध्ये ही संस्था काम. आपली संस्था ही अनाथ मुलांसाठी त्यांचं संगोपन आणि दत्तक मार्गानुसार पुनर्वसन हे काम ह्या संस्थेमार्फत केलं जातं. तसंच आपल्या संस्थामध्ये आता 0 ते 6 वयोगटाची मान्यता आहे 25 मुलांसाठी आणि त्यानुसार आपल्या ऑफिसमध्ये आता ह्या संस्थेचं काम करण्यासाठी जवळजवळ 31 जणांचं काम 31 जण वर्कर्स आहेत जी या मुलांसाठी काम करतात. तसंच आपल्या संस्थेमध्ये एक दुसरा पण कार्य केलं जातं ज्या मुलं म्हणजे शिक्षणापासून वंचित असतात किंवा शिक्षणासाठी त्यांना मदत मिळत नाही त्या मुलांसाठी सुद्धा आपल्या संस्थेमार्फत मदत केली जाते. 2 याच्यावरती काम केलं जातं आणि तसंच आपली संस्था ही डोनेशनवर चालते. आता आपल्या मराठा सेवा संघ जिजाऊ तिकडे आम्हाला जे डोनेशन मिळालं आहे वस्तुरूपात त्यासाठी मी शहराध्यक्ष वर्षा खटके यांचं आणि तसंच स्नेहल चव्हाण आणि अपूर्वा गायकवाड यांचं खूप मनापासून संस्थेमार्फत आभार. वर्षा खटके पाटील. आज आम्ही तुमच्या भारतीय सेवा केंद्र आश्रमाला भेट देण्यासाठी आलो होतो. आमच्याबरोबर आमचे जिल्हाध्यक्ष स्नेहलताई चव्हाण, उपशहराध्यक्ष अपूर्वाताई गायकवाड आहे आणि हर्षदा मॅडम यांचाच आमचा धन्यवाद बोललेत आणि 2 शब्द त्यांनी माहिती सांगितलेली आहे. खूप छान आश्रम आहे. आम्ही सगळं आश्रम फिरलो, मुलांनाही पाहिलं आहे. छान काम चालू आहे आणि सासवडीचं इथं उपस्थित नाही पण त्यांचा फोन आला, त्यांनीही आम्हाला मार्गदर्शन केलं आणि आज तुम्ही आम्हाला एवढी संधी दिली आणि आम्हाला एक हेल्प केली. थोडक्यात आम्हाला सगळं छान आश्रम दाखवलं त्याबद्दल सगळ्या स्टाफचे धन्यवाद. आता सर्वांची नावं मला माहित नाही पण हर्षदा मॅडमनी खूप छान बोलल्या आहेत आणि त्या आश्रमाला एक छोटंसं फुले फुलाची पाकळी म्हणून आमच्या संघटनेच्या शहर जिजाऊ ब्रिगेड संघटनेतर्फे आम्ही एक वस्तूस्वरूपात भेट दिलेली आहे. त्याचा तुम्ही स्वीकार केला त्याबद्दल तुमच्या सर्वांचे, सरांचे, सर्व स्टाफचे खूप खूप धन्यवाद बोलते आणि असंच तुमचं काम खूप छान हो आणि तुमच्याकडे जे तुम्ही जे कार्यकारी हाती घेतले त्याला तुम्हाला खूप यश मिळो आणि असेच अनाथ मुलांना तुमच्याकडनं एक आसरा मिळतोय आणि एक नवीन जीवन पुढे ह्याच्या तुम्ही सुरुवात करताय त्यांना ते त्यांच्यासाठी करता हे मोलाचं कार्य तुमचं सतत घडत राहो आणि आम्हाला इथे अजून नंतर संधी यायची मिळो ही आशा करते आणि माझे 2 शब्द संपवते. जय जिजाऊ, जय शिवराय. जय जिजाऊ. मी आम्ही आज 14 नोव्हेंबर बाल दिनानिमित्त म्हणजे आम्ही नेहमी शाळेतून जातो यावेळी असं म्हणतो की नाही काहीतरी वेगळं करायचं म्हणून आम्ही भारतीय समाजसेवा केंद्रामध्ये छोट्या मुलांना भेट देऊन येऊया काहीतरी आपल्याकडून जे काही होत आहे जिजाऊ वगैरे करून ते काहीतरी वस्तुरूपात द्याव्या म्हणून आम्ही इथे आलोय. इथलं वातावरण बघितलं खूप सुंदर आहे आणि छोट्या मुलांपासून अगदी 6 वर्षापर्यंत इथे सांभाळले जातात मुलं. नंतर त्यांचं पुढे नंतर संगोपन जातं, शिक्षण नंतर पुढे दुसऱ्या त्यांच्याकडे दिलं जातं. चांगल्या प्रकारे म्हणजे मुलांसाठी खूप छान उपक्रम आहे आणि म्हणजे इथली लोक खूप अगदी वेगळ्या पद्धतीचे एक तर प्रत्येक अगदी स्टाफ पासून केअरटेकर पासून जे काय संस्थेच्या व्यक्ती काम करतात पुण्याचंच काम करतात म्हणजे एकदम सर्वात चांगलं काम असं करतात आणि खरंच तुमच्या संस्थेचं ते काम सुंदर आहे. आता सगळं म्हणजे जेवढं आपलं बघतात तेवढं आम्ही बघितलं आश्रम खूप शांत वातावरण आहे, एकदम सुटसुटीत सगळं वातावरण आहे. खूप आवडलं आम्हाला आणि यापुढे देखील आमची इच्छा आहे की आम्ही कधी आम्हाला वेळ दिला तर आम्ही येऊ भेट देऊ. पर्सनली मी येणार आहे, वेळानं येईल आता वाटत तेव्हा येईल आणि माझ्या कुठं पण जी काय मदत ते नक्की करेल. बस आणि छान वाटले देऊ सगळ्यांचे आभार. हर्षदाने थोडीशी माहिती दिली त्यांचे पण आभार. छान वाटतं. थँक्यू. जय जिजाऊ, जय शिवराय. मी स्नेहल चव्हाण रत्नागिरी जिल्हा वगैरे जिल्हा बसतो. आत्ताच आमच्या 2 काही माहिती दिली. आपलं मी सेवा संघटना ही सामाजिक आहे. आम्हाला असं वाटतं की मनपूर्वक वाटतं
वाटते की ह्या समाजसेवेला भेटेल. आणि आम्हाला सगळ्या कोणी जरी सांगितल्याप्रमाणे इतकं छान वातावरण आहे, मुलांना शांतता आहे. आज मुलं 0 वयापासून ते गावाकडे त्यांची काळजी इतकी मनापासून करतात. सगळा स्टाफ मी आत्ताच आम्ही सगळी देखरेख केलेली आहे. सगळे स्टाफ म्हणजे माझ्या बाजूला आहे कोणीतरी, परत या सगळ्या घरातच नर्स वगैरे आहे, डॉक्टर किंवा त्यांची केअरटेकर म्हणजे स्वयंपाक करण्यापासून ती काळजी इतकी आम्हाला माहिती मिळेल त्यांच्याकडून की वेळोवेळी त्यांना खाणं पिणं त्यांचं खेळणं हे जे घरात नाही होत ते इथे होतं. असं यांच्या कार्यालयात होत आहे. हे बघून आम्हाला खूप बरं वाटलं. खरंच तुमचं मनपूर्वक धन्यवाद की ह्या छोट्या मुलांना एक नवं जीवन मिळालंय जे ते म्हणजे मला सांगू शकत नाही काय वाटतं ते. कारण एवढा पुण्यकामी लोक करतात की ते खरोखर तुम्हाला पण सगळ्यांना खूप धन्यवाद. म्हणजे संस्थेचं आणि शिवाय आमच्या स्टाफचं पण कौतुक एवढं भरभरून केलं त्याबद्दल खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा. शुभेच्छा. तुमच्या हातून एक छान काम होत आहे आणि हे आहे फक्त जॉब नसून एक चांगलं काम करताय. याच्यातून तुम्हाला प्रेरणा मिळते आणि आम्हालाही मिळते. आज तुम्ही माहिती दिली त्याबद्दल सर्वांना धन्यवाद. असंच काम करत राहा आणि खूप मोठे व्हा आणि सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. तर आता त्याचं बारावीचं शिक्षण सुरू प्राथमिक ते 10वीपर्यंतच्या शिक्षणाला आपण 4.5 रुपये झाले आणि पुढचं हायर एज्युकेशन म्हणजे 12वीचं शिक्षण आहे त्याला आपण 7.5 वर्षामध्ये होतं आपल्या लोकल एरिया.